पप्पा हे बघा. काय रे? अहो धावण्या शर्यतीत माझा पहिला क्रमांक आलाय बघा. सर्टिफिकेट आणि मेडल बक्षीस म्हणून 50 रुपये बी दिले ती. नुसतं खेळ खेळ करत जाऊ नका. खेळानं काय पोट भरत नाही. जरा अभ्यास बी करत जावा. जा आता हातपाय तोंड तुझं जा. पप्पा हा? नको 50 रुपये तुमच्याकडेच ठेवा. हो असं का त्या नोटाकडे बघत बसलायचा टक लावून. अगं हिजा आपला पहिला आलाय त्या धावण्या शर्यतीत आणि त्याला हे बक्षीस मिळालंय. अगं बाई आता ही नोट मी माझ्यापाशी जपून ठेवणार आहे. चांगलं झालं बघा. आणि गोडा धोडाचं काहीतरी कर. सांजा हा करते. सांजा बिंजा काहीतरी कर. कुठे इजा? बरोबर, पहिला आलाय पोरी. इजा कुठे आहे? हाय तिकडे गेला हातपाय धुवायला. इजा अरे इजा इथं बसलायस बाई तू. अरे सगळीकडे शोधायला लागले मी. अरे तू शाळेत पहिला आलायस म्हणते पहिल्याच्या शर्तीत सर्टिफिकेट ते मिळालंय म्हण आणि इथं का तोंड फाडून बसलायस मग? अगं काय ते खेळात पहिला नंबर काढून उपयोग नाही बा माझा. का आता काय झालं? अगं ते मेडल आणि सर्टिफिकेट सगळ्यात पहिलं पप्पाशी दाखवायला गेलो. काय म्हणा अभ्यास कर जा. जरा बी कौतुक नाही त्याशनी माझं. कळतं की त्यांच्या वागण्यावरनं. तू बापावर राग धरून इथे येऊन बसलायस आणि तो बाप तिथं तुझा पहिला नंबर आलाय म्हणून गोडाधोडाचं कर म्हणून सांगायला लागलाय आणि ती नोट तू दिलायस का नाही तर ती जपून ठेवायला लागलाय. अरे बापाचा आतडा असंच असते. त्याला दिखावा करायला आवडत नसते आणि तो कधीच गोड बोलत नसतोय. उद्या जेव्हा तू मोठा होशील का नाही तेव्हा तुला कळल. जगातली सगळी गोड बोलून तुझा फायदा उचलतील पण बाप प्रत्येक वळणावर तुला कठोर बोलूनच वटणीवर आणत असतोय. तो कधीच तुझ्या संग गोड नीट बोलणार नाही. आणि हे बघ त्याचा आनंद असू दे नाहीतर दुःख असू दे तो कवाच तुझ्या पुढे व्यक्त होणार नाही. तो काय आहे की नाही ते फक्त मलाच माहितीये. त्यामुळे त्याच्यावर राग राग आणि चिडचिड करू नकोस. काय बरं